हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान आहात। तर असं छान राहा, मस्त राहा। आणि आज मी पुन्हा एकदा रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे नॉनव्हेज मध्ये खूपच फेमस अशी रेसिपी आहे। जेव्हा पण आपण विथ फॅमिली हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा ही डिश नक्कीच ऑर्डर करतोच, आणि ती म्हणजे चिकन हंडी। तर हा सेम तशीच्या तशी जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच सेम चिकन हंडी आता तुम्हाला घरच्या घरी देखील बनवता येणार आहे, कारण मी दाखवणार आहे चिकन हंडीची रेसिपी, जी एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी आहे। तर चला फटाफट बघूया आपण अशी रेसिपी। तर इकडे आपण चिकन घेतलेलं आहे, हे पाऊण किलो चिकन आहे, म्हणजे 750 ग्रॅम। आता आपण ते पहिले मॅरिनेट करणार आहोत। तर त्यामध्ये मीठ घालायचं आहे, नंतर थोडीशी हळद घालायची आहे, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी कलरसाठी, आणि लिंबू पिळायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये फेटलेलं दही घालणार आहोत, अर्धी वाटी। दह्यामुळे खूप छान टेस्ट लागेल आणि मॅरिनेट पण खूप छान होईल चिकन। आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला। दही हे सगळं चिकनच्या पीसला लागलं पाहिजे व्यवस्थित। तर हे असंच मिक्स करून मॅरिनेट करायला आपण ठेवूया आणि पुढची तयारी करूया। चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे, आता आपण करी बनवूया। तर त्यासाठी मी कढई घेतली आहे मोठी, माझ्याकडे हंडी नाही आहे, तर आणि काय एवढं फरक पडत नाही। तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला। तर इकडे 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे, जिरे घालायचे, आणि जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत। तर इकडे मी 4 ते 5 मोठे कांदे घेतलेले आहेत, आणि ते आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। तर कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे। तर कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि मिरची घालायची आहे। तर इकडे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या अशा कट करून घेतल्यात, कापून घेतलेल्या आहेत बारीक, आणि अर्धा इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि चवीप्रमाणे तिखट मिरच्या घ्यायच्या। आपण यामध्ये लाल तिखट पण घालणार आहोत, त्या अंदाजाने तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या। आता हे आपण छान फ्राय करायचं आहे। तर लसूण थोडं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, आणि यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे। आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या आहेत, त्याप्रमाणे लाल तिखट घाला। त्यानंतर धणे पावडर घालायचे आहेत, 2 मोठे चमचे, आणि त्यानंतर जिरे पावडर 1 छोटा चमचा, आणि त्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे मी थोडासा, 1 छोटा चमचा। आणि जर का तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता। आता आपण हे छान परतून घ्यायचे, मसाले सगळे मिक्स करायचे। तर हे मसाले थोडेसे ड्राय झालेत, यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। आणि यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर पण 1 चमचा घालते, कारण की कलर हा छान येईल म्हणून। तर मसाले छान फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। तर इकडे मी 4 ते 5 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरून। त्यासोबत आपण यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालणार आहोत। हे बघा, हे काड्या आहेत कोथिंबीरच्या, त्या घालायच्या आहेत।
त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते करीला। त्यात आपण हे छान फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये, त्यामुळे आपला टोमॅटो पण हा छान लवकर शिजेल। आणि यामध्ये आपण परत थोडंसं पाणी घालायचं आहे टोमॅटो शिजण्यापुरतं। आणि आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं किंवा टोमॅटो छान शिजूपर्यंत आपल्याला हे झाकण असंच ठेवायचं आहे। 10 मिनिटं झाली आहेत, बघूया आपण टोमॅटो हा छान शिजला आहे की नाही। तर हे बघा, टोमॅटो हा मस्त शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही जी आपण ग्रेव्ही बनवली आहे ही पूर्ण थंड करायची आहे आपल्याला। आणि थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमध्ये ह्याची एकदम फाईन पेस्ट करायची आहे। एकदम ग्रेव्ही जशी हॉटेलमध्ये मिळते एकदम तशी एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आपण हे थंड करायला ठेवूया आता। अशा प्रकारे याची बारीक पेस्ट करायची आहे, एकदम स्मूथ अशी, तुम्ही बघत असाल। ही जी ग्रेव्ही आहे हॉटेलमध्ये हे असंच बनवून ठेवलेली असते आणि यामध्ये मग भाज्या ॲड करतात, चिकन, पनीर। आणि तुम्ही जर का चिकन तुम्ही खात नसाल, तुम्हाला व्हेज बनवायचं असेल, तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा ॲड करून पनीर हंडीसुद्धा बनवू शकता, सेम हीच ग्रेव्ही वापरून। आता आपण तडका देऊया याला। तर पुन्हा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल घालायचं आहे त्यामध्ये। तर इकडे 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आणि काही गरम मसाले घालायचे। त्यामध्ये एक मोठी वेलची घातली, 2 छोट्या वेलच्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 काळी मिरी आणि 1 तेजपत्ता। तर हे सगळं छान थोडंसं फ्राय करायचं आहे काही सेकंद। बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आता एक छोटा। आणि कांदा थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ती पण छान फ्राय करायची आहे। कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आहे, नाहीतर जळेल। तिथे आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। तर चिकन आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान फ्राय करायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला ही वाढवायची आहे। मोठ्या गॅसवर चिकन हे फ्राय करा, कारण यामध्ये दही आहे, दहीला पाणी सुटतं लगेच, म्हणून गॅसची फ्लेम आपण वाढवायची आहे। फास्ट गॅसवरच हे चिकन 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। तर चिकन आपण 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे। आता आपण जी ग्रेव्ही मिक्सरला फिरवून घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही ग्रेव्ही आपण छान मिक्स करून घेतलेली आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे वाफेवर। तर इकडे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। आता आपण यामध्ये 2 मिरच्या घालणार आहोत, हिरव्या मिरच्या। याच्या मी बिया काढून घेतल्या होत्या, त्या घालायच्या। तुम्हाला जर का जास्त तिखट नसेल खायचं तर तुम्ही नका घालू, पण अजून छान चव येते।
आणि त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घालते थोडीशी, एकदम 2 चिमूट असेल ही. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला थोडासा वरून आपण घातला तर अजून छान फ्लेवर येईल आणि चव पण खूप छान लागेल. आणि त्यानंतर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आहे, मस्त बारीक चिरून. चिकन बघूया आता छान शिजलं आहे की नाही. तर तुम्ही बघत असाल मस्त रंग पण छान आला आहे, मस्त तरी पण आली आहे. तर चिकन शिजलं आहे का बघूया. तर हे बघा चिकन हे मस्त शिजलेलं आहे छान वाफेवर. आपण 10 ते 15 मिनटं हे मस्त ठेवलं होतं असं झाकून. तर चिकन पण छान शिजलं. सो गाइस तयार आहे आपली आजची रेसिपी चिकन हांडी, ते पण रेस्टॉरंट स्टाईल. तर तुम्ही ते बघत असाल रंग पण मस्त आलेला आहे आणि दिसते पण किती छान, अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच. तर हे तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, भातासोबत, चपातीसोबत किंवा रोटीसोबत, तर हे हमखास छान लागणारच आहे. सो गाइस कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, एकदम हॉटेल स्टाईल चिकन हंडी. तर रेसिपी आवडली असल्यास प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूप मस्त एकदम टेस्टी होते आणि एकदम इझी आहे बनवायला. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.